नमस्कार मित्रांनो, केजेस एज्युटेकच्या MySQL झिरो टू हिरो सिरीजमध्ये मी केतन तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MySQLमधनं टेबल कशी जॉईन करायची हे शिकणार आहोत. तर त्यासाठी काही टाईप्स आहेत किंवा त्या जॉईन मगची जी काही थेअरी आहे, कन्सेप्ट आहे, तो थोडक्यात आपण आधी समजून घेऊयात आणि मग प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन त्याचं करूयात. तर जसं की तुमच्यासमोर काही डेटा अवेलेबल झाला आहे. MySQLमध्ये आपण 4 प्रकारे टेबल्स जॉईन करू शकतो, की जे आहेत इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन आणि क्रॉस जॉईन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनर जॉईन हा कन्सेप्ट बघणार आहोत, की इनर जॉईन टेबल कसं परफॉर्म करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर थोडंसं इनर जॉईनचा आपण कन्सेप्ट समजून घेऊया. समजा आपल्याकडे एक टेबल आहे, की ज्या टेबलमध्ये काही डेटा आहे आणि सेम आपल्याकडे एक टेबल आहे. तर इथे तुमच्यासमोर दिसत असेल की दुसरं टेबल, की जे ॲज अ व्हेन डायग्राम म्हणून आपण इथे परफॉर्म केलं आहे. तर इथे कसं आहे की दोन टेबलमधला जो काही कॉमन डेटा आहे तो आपण इनर जॉईनच्या माध्यमातून आपण एक थर्ड टेबल म्हणून, व्हर्च्युअल टेबल म्हणून आपण त्याचा डिस्प्ले करण्यासाठी उपयोग मे बी करू शकतो. तर हा कसा डेटा घ्यायचा आहे, तर इथे तुमच्यासमोर दिसेल की हा जो पर्टिक्युलर जो काही फील्ड एरिया दिसतोय तुम्हाला, हा कॉमन जो काही दोन टेबलमधला डेटा आहे तो यूज करून आपण एक इनर जॉईन त्याच्यावरती परफॉर्म करून आपण तो डेटा कॅरी करू शकतो. ते इनर जॉईन म्हणजे थोडक्यात काय आहे तर ते आपण समजून घेऊया, की इनर जॉईन म्हणजे काय, की अशी रेकॉर्ड तो सिलेक्ट करणार आहे की ज्या दोन्ही टेबलमधल्या जे काही मॅचिंग व्हॅल्यूज असतील त्या मॅचिंग व्हॅल्यूज घेऊन तो इनर जॉईन आपण MySQLमध्ये टेबलवरती परफॉर्म करू शकतो. तर थोडंसं आपण एक एक्झाम्पल बघूया की हाऊ टू जॉईन टू टेबल्स विथ द हेल्प ऑफ इनर जॉईन. तर आपल्याकडे एक टेबल आहे स्टुडंट आणि दुसरं टेबल आहे सिटी, की ज्या सिटी टेबलमध्ये काही सिटीज दिलेल्या आहेत आणि स्टुडंट टेबलमध्ये काही नावं दिलेत आणि त्यांच्या सिटीचे जे काही नंबर्स आहेत ते दिलेले आहेत. हा आपण डेटा ज्यावेळेला प्रायमरी की फॉरेन की बघितला होता त्यावेळेला हा सेम डेटा आपण टेबल्स आपण ॲज अ एक्झाम्पल म्हणून यूज केली होती. तर इथे बघा की स्टुडंट आणि सिटी टेबलमधला जो डेटा आहे, सो मॅचिंग क्रायटेरिया ज्यावेळेला आपल्याला टेबल्स जॉईन करायचे त्यावेळेला जो मॅचिंग क्रायटेरिया असणार आहे तो लेफ्ट टेबल जे आहे स्टुडंट टेबल त्यातला सिटी कॉलम असेल आणि राईट टेबल जे आहे ते आहे तुमचं सिटी टेबल, की ज्याच्यामधला जो CID आहे हा एक मॅचिंग क्रायटेरिया आपण परफॉर्म करू शकतो. तर थोडंसं इथे सिटी आणि CID म्हणजे स्टुडंट टेबलमधला सिटी कॉलम आणि सिटी टेबलमधला CID हा कॉलम, हे कॉलम कसे आहेत ते समजून थोडासा आपण घेण्याचा आधी प्रयत्न करूयात. सिटी टेबलमधला जो CID कॉलम आहे तो प्रायमरी की आहे आणि स्टुडंट्स टेबलमधला सिटी कॉलम जो आहे तो आहे फॉरेन की, की जो रेफर कोणाला करतोय तर सिटी टेबलमधल्या CIDला रेफर करतोय. त्यामुळे इथे बघा फॉरेन की असल्यामुळे इथे मल्टिपल व्हॅल्यूज तुम्हाला दिसू शकतात. जसं की पहिल्या रोला तुम्हाला 1 दिसतोय, सेम वे थर्ड रोला सुद्धा 1 दिसतोय. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण फॉरेन की प्रायमरी कीच्या वेळेला बघितल्या होत्या. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल प्रायमरी की फॉरेन कीचा तर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर सिरीजमध्ये मिळून जाईल. तर तो तुम्ही आधी बघा आणि त्याच्या कंटिन्युएशनमध्ये हा व्हिडिओ बघू शकता, की जेणेकरून तुम्हाला प्रायमरी की फॉरेन की कन्सेप्ट इझिली समजू शकेल. तर प्रायमरी की आणि फॉरेन कीचा यूज इथे कसा करायचा आहे, ज्यावेळेला आपण जॉईन करणार आहोत त्यावेळेला जो क्रायटेरिया आहे तो जॉईन क्रायटेरिया ह्या दोन मॅचिंग व्हॅल्यूजवरती आपल्याला परफॉर्म करायचा आहे आणि त्या दोन मॅचिंग व्हॅल्यूज परफॉर्म केल्यानंतर आपल्याला इनर जॉईन परफॉर्म करायचं आहे. तर आता थोडासा आपण सिंटॅक्स समजून घेऊयात की इनर जॉईनचा सिंटॅक्स काय आहे. तर जसं की इथे तुमच्यासमोर दिसतं की सिलेक्ट क्वेरीला आपल्याला जॉईन यूज करायचा आहे, इनर जॉईन यूज करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय द्यायचं आहे, तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत सिलेक्ट कॉलम्स. आता इथे तुम्ही मे बी इथे ॲस्ट्रिक साईन्ससुद्धा यूज करू शकता, जेणेकरून तुम्ही सगळी रेकॉर्ड्स किंवा सगळे कॉलम्स तुम्ही ॲट अ टाईम इथे यूज करू शकता. कॉलम्सच्या ठिकाणी तुम्ही जेवढे रिक्वायर्ड कॉलम्स असतील तेवढे सुद्धा देऊ शकता. त्यानंतर फ्रॉम टेबल वन म्हणजेच आपलं जे काही स्टुडंट टेबल आहे जे एक्झाम्पलमध्ये आता आपण बघितलं ते आपण घेऊ शकतो. त्यानंतर इनर जॉईन हा कीवर्ड द्यायचा आहे. इनर जॉईन नंतर जे काही सेकंड टेबल आहे जसं की एक्झाम्पलमधलं आपलं सिटी टेबल आहे तर सिटी टेबल इथे द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक मॅचिंग क्रायटेरिया द्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑन कीवर्ड यूज करायचा आहे. तर कोणत्या मॅचिंग क्रायटेरियावरती तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे की जेणेकरून तो तुमचा इनर जॉईन इथे परफॉर्म होण्याला अजून एक आपलं एक सेपरेट टेबल ॲज अ व्हर्च्युअल टेबल म्हणून आपण इथे डिस्प्ले करू शकतो. तर त्यासाठी क्रायटेरिया काय असेल, तर तो क्रायटेरिया असा आहे की टेबल 1
डॉट, आता डॉट हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, टेबल 1चं जे नेम आहे त्यानंतर कॉलम नेम की जो क्रायटेरिया तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा आहे, तर तो क्रायटेरिया कसा असणार आहे, तर तो कॉलम नेम जे दिसतंय टेबल 1चं ते कोणतं आहे, तर टेबल 1 मधली फॉरेन की तो आपल्याला द्यायचा आहे मॅचिंग क्रायटेरिया. आणि टेबल 2 मधलं जे काही कॉलम नेम असेल ते कॉलम नेम काय असणार आहे, तर ती प्रायमरी की असणार आहे. तर टेबल 2 मधली प्रायमरी की आणि टेबल 1 मधली फॉरेन की. त्यामुळे ह्या दोन कन्सेप्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे व्हेन यू अप्लाय द इनर जॉईन इन MySQL. तर आय होप तुम्हाला सिंटॅक्स समजून आला असेल. तर आपण डायरेक्टली MySQL वर्कबेंचवरती वर्किंग करूया. आपला वर्कबेंच चालू झालेला आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपली दोन टेबल्स आहेत, एक आहे स्टुडंट टेबल आणि दुसरा आहे सिटी टेबल. तर त्यातला आपण पर्टिक्युलर डेटा बघूयात की काय काय आपल्याकडे आहे. तर स्टुडंट कॉलममध्ये आपल्याकडे डेटा आहे ID, नेम, एज आणि सिटी. सो सेम आपण एक्झाम्पलमध्ये बघितला. त्यानंतर सिटी टेबलमध्ये आपल्याला इथे फक्त दोनच कॉलम असतील की जे सिटी ID असेल, CID आणि सिटी नेम. तर ह्या पर्टिक्युलर दोन टेबल्सवरती आपल्याला आता काय अप्लाय करायचं आहे, तर इनर जॉईन आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर इनर जॉईन अप्लाय करण्यासाठी आपण आपली क्वेरी लिहूयात की जी क्वेरी आहे सिलेक्ट. आता इथे मी आता सुरुवातीला आपण सगळे घेऊयात कॉलम. सिलेक्ट स्टार फ्रॉम, पहिलं टेबल आहे स्टुडंट, फ्रॉम कुठलं टेबल असेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. त्यानंतर पुढचं काय असणार आहे, तर इनर जॉईन, कारण आपण इनर जॉईन इम्प्लिमेंट करतोय त्याच्यावरती. त्यानंतर इनर जॉईन कुणासाठी असेल, तर तो असेल सिटी टेबलसाठी. ओके, आता त्याच्यावरती आपल्याला क्रायटेरिया, मॅचिंग क्रायटेरिया आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे. तो कोणता क्रायटेरिया असेल, तर तो क्रायटेरिया असेल स्टुडंट डॉट कुठला असणार आहे, तर स्टुडंट डॉट सिटी इज इक्वल टू क्रायटेरिया काय असेल, तर सिटी डॉट काय असेल, सिटी डॉट त्या सिटीमधला कॉलम की जो असणार आहे C_ID. ओके, तर ह्या दोन क्रायटेरियावरती आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे जो काही क्रायटेरिया आहे इनर जॉईनचा. त्यानंतर आपण ती क्वेरी एक्झिक्यूट करून बघूयात. तर इथे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही याच्यामधला आपल्याला डेटा इथे इझिली अवेलेबल झाला. आता याच्यावरती बघा की इथे सिटी आणि CID हे जे दोन कॉलम दिसत आहेत, ह्या कॉलममधला हा डेटा आपल्याला तसा म्हटलं तर रिक्वायरमेंट काही नाही आहे. आपली रिक्वायरमेंट काय आहे, तर दोन्ही टेबल आपण जॉईन करून एक सिम्पल व्हर्च्युअल टेबल आपण इथे डिस्प्ले केलं आहे. तर आपण ते सुद्धा करू शकतो. इथे काय करायचं आहे, हे दोन कॉलम आपल्याला रिक्वायर्ड नाहीत. तर त्यासाठी मी काय करणार आहे, जस्ट जेवढे कॉलम आपल्याला रिक्वायरमेंट आहे तेवढ्याच कॉलमची नेम्स मी इथे देणार आहे. तर त्यासाठी मी काय करू शकतो, तर त्या करण्याआधी सुरुवातीला मी काय करतो, थोडंसं हे खाली घेतो आणि स्टुडंट जे काही टेबल आहे त्याला मी अलायजेस यूज करतो. जसं की स्टुडंट टेबलला अलाइज देतो S, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला त्या टेबलचं नेम यूज करण्याची गरज नाही. तर आपण तिथे काय करायचं आहे, स्टुडंट ॲज S अँड सिटी ॲज आपण काय करूया C. तर इथे आपल्याला आता कॉलम्स द्यायचे आहेत. कोणकोणते कॉलम्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत, तर S.ID, S म्हणजे स्टुडंट टेबलमधला ID कॉलम. त्यानंतर S.नेम म्हणजे स्टुडंटमधला नेम हा कॉलम. त्याचप्रमाणे S.एज. त्याचप्रमाणे आता सिटी आणि CID आपल्याला रिक्वायर्ड नाही आहे. तर आपण काय करायचं आहे, जस्ट C.CT_नेम. आता C.CT_नेम हे कुठल्या टेबलमधलं असणार आहे, तर जे सेकंड टेबलमधलं जे आहे की जे सिटी टेबलमध्ये आपला जो CT_नेम कॉलम आहे तो मी इथे डिस्प्ले करतोय. आता दोन्ही टेबलमधले जेवढे रिक्वायर्ड कॉलम होते तेवढे आपण इथे घेतले. आता मी ती क्वेरी एक्झिक्यूट करतो. मे बी इथे एरर आलाय, स्टुडंट डॉट सिटीला काहीतरी एरर देतोय. ओके, आपण काय करूया, S.CT करूया आणि इथे करूया. ओके, आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपला जो क्रायटेरिया होता, जे काही अलायजेस आपण यूज केले सेम आपण इथे ते प्रोव्हाइड करायचे. टेबलची नेम इथे प्रोव्हाइड करायची नाहीत. इथे तुम्हाला लक्षात आलंच की हा जो काही डेटा आहे तो आपल्याला विदाऊट सिटी आणि CID म्हणजे दोन्ही प्रायमरी की फॉरेन की आपल्याला रिक्वायर्ड नाहीत. आपल्याला रिक्वायर्ड फक्त सिटीज आहेत आणि डेटा आहे. ओके, सो सिटी, एज, नेम आणि ID हे 4 कॉलम आपल्याला फक्त रिक्वायर्ड होते. आता ह्याच्या अगेन्स्ट आपण अजून सुद्धा एक गोष्ट करू शकतो, जसं की मी इथे व्हेअर क्लॉज यूज करू शकतो की जो रिक्वायर्ड डेटा आहे की फॉर एक्झाम्पल असं रिक्वायर्ड असेल की सिटी नेम फक्त जी काही रत्नागिरी आहे तर रत्नागिरी सिटीसाठी जे काही स्टुडंट्स असतील तर त्या स्टुडंटची लिस्ट आपल्याला फक्त डिस्प्ले करायचे. सो आपण काय करायचं, C.CT
अंडरस्कोर नेम इज इक्वल टू व्हॅल्यू काय असेल तर रत्नागिरी टाकले सेमिकोलन. आता आपण एक्झिक्यूट करूया. ओके, इथे स्पेलिंग मिस्टेक झाली. आता एक्झिक्यूट करूयात. आता इथे तुमच्या लक्षात येईल की जे काही रत्नागिरी सिटीने बिलॉंग करतात त्या फक्त स्टुडंटची इथे लिस्ट डिस्प्ले झाली. सो थोडक्यात इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की इनर जॉईन कसा वर्क करतो. तर इनर जॉईन आणि जॉईन हे दोन्ही कीवर्ड एकाच सारखे वर्क करतात. त्यामुळे इनर जॉईन तुम्ही ज्यावेळेला यूज करणार असणार त्यावेळेला नुसता जॉईन जरी कीवर्ड दिला तरी चालू शकतो, सेम आउटपुट आपल्याला इथे मिळणार आहे. त्यामुळे जॉईन कीवर्ड आणि इनर जॉईन कीवर्ड दोघांचंही मिनिंग हे सेम असणार आहे. तो काय करणार आहे तर दोन टेबल आपल्याला जोडून आपल्याला ती परफॉर्म करून एक व्हर्च्युअल टेबल डिस्प्ले करण्याचं मेकॅनिझम इथे परफॉर्म करणार आहे. सो आय होप तुम्हाला इथे आयडिया क्लिअर झाली असेल की इनर जॉईन कसा वर्क करतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात ह्याच सिरीजमधल्या पुढील एका लर्निंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.